मात्र महाराष्ट्राचा एक गोड आवाज, मुंबईपासून दुबईपर्यंत तो आपण आवाज ऐकला. घाटकोपर भटवाडीचा एक गोड आवाज आणि एक चांगले खेळाडू म्हणून देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. जुन्नर भूषण चंद्रकांत शेट्टी सरांकडे बोलणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सागर सर. बॅटिंग टीम प्लीज एक प्रतिनिधी इकडे पाठवा. सर एक मिनिट. एक प्रतिनिधी पाठवा ना. सांज सांज तुमचं नाव रिद्धी. तुमची टीम आहे का? येऊ दे ना. बरोबर. प्रेरणा वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत. प्रेरणा एक ऐतिहासिक अशी स्पर्धा आहे आणि या सगळ्या खेळाडूंसाठी देखील एक मोठी उपलब्धता असणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एडमार्क इंडियन्स एकनिष्ठ सुरुवात झाली आहे मॅचला. ताई इकडे ताई. सर सर प्लीज. चांगला बॉल थोडासा पुढे होता. फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. सांज पाटील आणि रिद्धी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला आलेल्या आहेत. चुकून आमच्याकडून चुकीचं नाव नक्की या ठिकाणी उल्लेख नाही व्हावा म्हणून आपण एक प्रतिनिधी पाठवा. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळला आहे. सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी केली गेली आहे. रन त्या ठिकाणी एक मिळेल. धावसंख्या 2 वर पोहोचते. सांज आणि रिद्धी स्ट्राईकवर. सांज यावेळेला स्क्वेअर लेगला खेळला. जागा मिळाली या स्ट्रोक खेळण्यासाठी. चांगला फटका स्क्वेअर लेगला. चौकार. धावफलक 6 वर. संधी आणि संधीचं सोनं इकडे होत आहे. चांगली कॅच या ठिकाणी पकडली गेली आहे. अश्विनी आलेले आहेत बॅटिंगसाठी. जा बोला जा लगेच. जा जाऊन बोला.
दे पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रेरणा गोलंदाजीसाठी आहेत. पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं. प्रयत्न झाला झेल घेण्याचा, परंतु थोडंसं पुढे बॉल राहिला, परंतु एफर्ट चांगले होते. पहिलं षटक इकडे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि धावसंख्या 7. इश्का नो बॉल. त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळणं देखील आहे. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. योग्य ठिकाणी चेंडू टाकावे लागतील. हे एक अलीकडच्या कालावधीमध्ये अंडर आर्म क्रिकेटमध्ये महिला गटाच्या मॅचेस देखील चांगल्या होऊ लागल्यात किंवा महिला गटातील स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत. आमच्या भगिनीसुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. टर्फमध्ये संधी आहेत त्यांना. हा बॉल पुढे होता. ढकलण्याचा प्रयत्न होता तिकडे, परंतु चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली सर्कलच्या आतमध्ये. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. दुसरी ओव्हर सुरू आहे. 1 विकेट माघारी. 8 रन धावफलकावर आहेत. रिद्धी स्ट्रोक खेळलाय. फेकी केली गेली आहे. बॉल गॅदर नाही झालाय. विकेट येता येता राहिली. रिद्धी आणि सना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ॲडमार्क इंडियन्स एकनिष्ठ समोर रॉयल स्ट्रायकर. पुढे सरसावल्या. स्ट्रोक चांगला खेळलाय. आता सर्कल भेदलेला आहे. बॉल सीमारेषच्या पलीकडे 4. खेळायचे म्हणजे कित्येकांनी स्वप्न पाहिलं असेल. आम्ही वाईचषक खेळण्यात जाऊ, तिथे कसा परफॉर्मन्स होईल. इकडे पुन्हा एकदा पुढे सरसावत चांगला स्ट्रोक खेळलाय. सर्कल भेदलाय. सना यांच्या बॅटमधून आणखी एक चांगला फटका. 4 धावा. चौकार. वा 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 वा. स्टेपा पदल आली ते दाखवलं. थोडंसं बाहेर आल्या खेळण्यासाठी आणि त्यानंतर फुलटॉस केला आणि त्याचा चांगलाच फायदा घेतला. यावेळेला दिशा मिड विकेटची. आणखीन एक बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय. अडवला जातोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकात थोडंसं कंट्रोल पाहायला मिळालं. एकोणीस धावा. सर 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 ओ सर आमचे प्लेयर आहेत. चौकार.
आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतो. लगातारचा तिसरा चौकार खेळला इकडे. सना यांचंही कौतुक करावं लागेल. 2 बॉल फुलटॉस केले, त्याच्यावर स्ट्रोक खेळला. या बॉलला थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळल्या. स्कोर पुढे गेलाय तो म्हणजे 21. छोट्याशा आहेत सणा, परंतु खूप चांगली बॅटिंग केली आहे. लगातारचे 3 चौकार, मोठी उपलब्धता आहे. माझ्या मते टाळ्या व्हायला हरकत नाहीये सना यांच्यासाठी, ज्यांनी लगातारचे 3 चौकार खेळलेले आहेत. त्यांच्या इकडे जायचंय, डगआउटच्या दिशेने जायचंय. विनंती असेल इशिका पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. हो, हा कमी गतीचा बॉल होता, थोडासा पाठीमागे होता. जागा बनवून खेळायचा होता कव्हर्सला, परंतु जास्त कमी गतीने बॉल आल्या कारणाने डॉट येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 1 विकेट माघारी परतली आहे. 21 धावा. परंतु जाईल बॉक्सच्या बाहेर. विकेट नाही आहे आणि बॉल विकेट काउंट नाही आहे आणि बॉल सुद्धा काउंट नाही आहे. 1 रन मिळेल. तेवीस रन झालेले आहेत. हो, चांगला बॉल, चांगल्या ठिकाणी चेंडू पडला, थोडासा कटही झाला. विकेट आलेली आहे. त्रिशा आल्यात गोलंदाजीसाठी. तेवीस धावा आहेत. नवीन बॅटर येत आहेत. गुड्डी फुलटॉस तो खेळलाय. ओ, धावाची संधी तिकडे होती, परंतु बचावल्या गेल्या. या सगळ्यांसाठी यूट्यूबला सुद्धा माझ्या मते या सगळ्या आमच्या भगिनींच्या फॅमिलीज देखील मॅचचा आनंद घेत असतील, मित्रपरिवार आनंद घेत असणार आहे. सगळ्यांसाठी मोठी उपलब्धता आहे. 23वर धावसंख्या थांबली आहे. 3री ओव्हर सुरू आहे. त्रिशा त्रिशा मंगेश नारकर मित्रमंडळाची ही मानाची स्पर्धा वाय चषक, वडाळा सहकार नगर, मुंबई. चांगला स्ट्रोक खेळलाय. सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 4.
खेळ्या फुलटॉस बॉल त्याचा फायदा घेतला. मिड विकेटच्या दिशेने या स्ट्रोकला खेळलं. चौकार वसूल केलाय. धावसंख्या 27 वर आहे. नो बॉल समोर खेळला जातोय. त्याच्यावर देखील चौकार येतोय. 4. गुड्डी यांच्या बॅटमधून आले आहेत. 31 वर धावसंख्या आहे. रिव्हर्सचा प्रयत्न हा बॅटिंगसाठी बऱ्यापैकी धावसंख्या आहे देखील. 31. चला चला चला. 1 to go. चांगला स्ट्रोक पुढे सरसावत खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ देखील होतोय. तिकडे 1 रन मिळेल. स्कोर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 1 ओव्हर बाकी अजूनही. पीयू येत आहेत गोलंदाजीसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. वाय चषक अण्णाराम क्रिकेटमधील वलयांकित स्पर्धा. स्ट्रोक खेळला खरा परंतु तिकडे 1 रन घेतला गेलेला आहे. रेलिंगवरून कृपया विनंती असेल कोणी हात ठेवले असतील तर कृपया बाजूला घ्या. ए wait, wait. चार स्पर्धेमध्ये देखील या एकनिष्ठ टीमने चांगली कामगिरी केली होती. कव्हरच्या क्षेत्रात बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. अडवला जातोय बॉल. 1च रन मिळणार आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे परंतु शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 विकेट माघारी. 34. आरती टीमच्या कॅप्टन आहेत. फुल टॉस स्ट्रोक खेळला करा परंतु पीयू बंडल. ओ चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरक घेताना पाहायला मिळाला आणि विकेट आलेली आहे. पस्तीस. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय पीयू यांचं.
रवीना येत आहेत. हा बॉल थोडासा पुढे अक्रॉस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. इकडे सगळ्या रन ह्या बॅटनेच काढायच्या असतात. हा नियम आहे या स्पर्धेचा. One to go! पुन्हा एकदा दादर स्टेशन आणि वाटाळा स्टेशन पर्यंत आवाज गेला असेल. फुलटॉस होता. स्ट्रोक खेळलाय. सीमारेच्या दिशेने निघालाय चेंडू. एक रन तिकडे घेतला गेलाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॉल सीमारेच्या पलीकडे जाईल. रवीना यांच्या बॅटमधून चौकार आलाय. चाळीस आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे रॉयल स्ट्रायकर टीमला 40. विजयासाठी 40 धावांचं लक्ष आहे. हे मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. मॅच कोणतीही टीम जिंकू शकते. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणजे अंडर आर्म क्रिकेट. सगळ्यांचा आवडता खेळ आहे क्रिकेटचा. त्यातल्या त्यात जर पाहिलं तर मुंबईकर टेनिस क्रिकेटच्या जास्त प्रेमात आहेत. मग ते ओव्हरआर्म असू देत, अंडर आर्म असू देत, खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. आणि आता याच अंडर आर्म क्रिकेटची मुंबईतील महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा पाय चषक आपण पाहतोय. महिला गटाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. चौथा सामना महिला गटाचा पार पडला जातोय. पहिलं षटक घेऊन आरती येत आहेत. टीमच्या कॅप्टन आहेत मुग्धा आणि इशिका. ही जोडी मैदानात.
मुग्धा स्ट्राईकवर आहेत. मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतर आणखी 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. अडमार्क इंडियन्स एकनिष्ठ एका बाजूला आहेत, रॉयल स्ट्रायकर टीम एका बाजूला आहे. पहिला बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, अडवलाही जातोय, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. मजा येणार आहे या मॅचमध्ये. दोन्ही टीमची स्ट्रेंथ सारखीच आहे. एकमेकांच्या विरोधात देखील मॅचेस खेळलेल्या आहेत या दोन्ही टीमने. इशिका बॅटिंगसाठी येतात आता. स्ट्रोक खेळलाय गॅपमध्ये, चांगला फटका. इशिका यांच्या बॅटमधून आलेला हा स्ट्रोक जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्याही डावात मोठ्या प्रमाणावर रन आल्या, काही षटक चांगली राहिली. डावाच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला जो रविना यांच्या बॅटमधून आला होता. आरती गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इशिका. वाट पहिली बॉलची आहे, त्याच्यानंतर गॅपमध्येच खेळण्यात यशस्वी राहिलेले आहेत इशिका. आणखीन एक फटका सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 चौकार. चांगली सुरुवात. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला त्यांनी न्याहाळलं, येऊ दिलं. त्याच्यानंतर गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. बॅटिंग पॉवर प्ले आहे, त्याचाही फायदा. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेत असताना लगातारचे 2 चौकार मारले. 40चा पाठलाग करायचा आहे. 9 रन झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. लगातारचे 2 चौकार इशिका यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आपल्या आयुष्यातील सगळ्याच म्हणजे लेदर बॉलिंग सगळेच खेळणारे आहेत, परंतु अंडाराम क्रिकेटमधील मानाची स्पर्धा आज त्या खेळत आहेत. वाट पहिली बॉलची, त्यानंतर खेळलाय खरा, परंतु अडवला जातोय. दिशा सिलेक्ट नाही करू शकल्या. कदाचित पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हरच्या दिशेने खेळण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यामुळे आलाय डॉट बॉल. प्रचंड उत्कंठा, ईर्ष्या जिंकण्याची प्रत्येक या ज्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सांगून जात आहेत. ओ लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. आवाक्यात बॉल होता, परंतु बरेचसे खेळाडू यातील आहेत त्या ओव्हरआर्म देखील खेळतात आणि त्याच्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नात विकेट आली आहे आणि ती सुद्धा महत्त्वाची आली आहे. बॉल थोडासा पुढे पडला होता, थोडीशी फ्लाईट दिली गेली होती आणि त्यानंतर किंचितसा टर्न होता आणि विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा हवाई मार्गाने चेंडू बॉक्सच्या बाहेर गेला. विकेट आली इकडे. खुशी आलेल्या आहेत बॅटिंगसाठी. 9 रन धाव फलकावर आहेत. बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे, परंतु विकेटही आली आहे. मुग्धा आणि खुशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्ट्रायकर टीमसाठी. ओ हो समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पडला जातोय बॉल. पहिली ओव्हर संपलेली आहे, धावसंख्या झाली आहे 9. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू बाकी आहेत. 31 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच 50-50 आहे. 9 रन जे आले ते पहिल्या 3 बॉलवर आले, त्यानंतरच्या 3 बॉलवर रनच नाही आलेले आहेत. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. मनीष येतात गोलंदाजीसाठी.
गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे होत आहे. 1 रन मिळेल. धावसंख्या 10 वर जाते. एक बॉल अगदी निर्णायक असेल यानंतरचा. 1 रन येतोय. मुग्धा आणि खुशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महिला गट वाईट चषक पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. अशा प्रकारचे स्ट्रोक अंडरआर्ममध्ये तरी नाही चालत आहेत. विकेट आली. काय 10 धावा 2 विकेट. सारा साठम आलेले आहेत. वा फटका चांगला. पहिल्याच बॉलवर चांगला स्ट्रोक खेळलाय सारा यांनी. 1 रन तिकडे मिळेल. या मॅचला जिंकण्यासाठी अडला गेला परंतु फटका चांगला होता. मुग्धा आणि सारा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 11 रन धाव फलकावर. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 29 ची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुग्धा आणि सारा यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला चेंडू. 1 रन मिळेल. फेकी केली जाते. रवीना चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. 12 सारा साठम. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर आहेत तिकडे. त्याच दिशेने चेंडू जाईल. डॉट बॉल येईल. 28 ची आवश्यकता आहे. 13 बॉल बाकी आहेत. 28 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे विकेट आलेली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट येईल. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. 12 रन झालेले आहेत. 2 ओव्हर बाकी आहेत. 28 ची आवश्यकता आहे. प्रेरणा येतात बॅटिंगसाठी. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 28 ची आवश्यकता. लक्ष थोडंसं मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. काही चौकार जर आले इकडे दबाव निर्माण करू शकतात बॅटिंग टीम सुद्धा. एकनिष्ठ टीमकडे काही अनुभवी खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत परंतु रॉयल स्ट्रायकर ही टीम सुद्धा नवोदित खेळाडू आहेत परंतु चांगले क्रिकेट खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे हाही संघ आणि क्रिकेटमध्ये कोणताही संघ पलटवार करू शकतो किंवा क्रिकेट हे नावावर खेळलं जात नाही. ते मैदानातील परफॉर्मन्सवर खेळलं जातं. त्या क्षणी त्या मॅचला जो चांगला खेळला तो जिंकणार आहे. दीक्षा येत आहेत. समोर प्रेरणा. समोर ढकलण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाजांच्या दिशेने दीक्षा यांच्या दिशेने चेंडू टोलावला गेलाय. 11 मध्ये 28 जाऊ दिलाय बॉल. 10 मध्ये अजूनही 28 करायचे आहेत. काही चौकार मारावे लागतील. पुढे सरसावत खेळलेला हा चांगला फटका. 1 रन तिकडे मिळणार आहे. परंतु पाहूयात अजूनही सामना संपलेला नाहीये. चौकारांची गरज आहे. सारा क्षमता यांच्याकडे खेळावं लागेल. चांगलं लेदर बॉल क्रिकेटचंही प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. अंधेरी अंबोलीला बिलॉंग करतात. वा 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 फटका चांगला होता परंतु अडला जातोय. फुटवर्क खूप छान होतं परंतु याही वेळेला तेच झालं. समोर खेळला क्षेत्ररक्षकांच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. हे सगळ्यांसाठी शिकण्यासारखी देखील स्पर्धा आहे. काही चुका होतील आपल्या इकडे परंतु त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. नव्याने सुरुवात करावी लागेल. वर्षभर खूप सारं क्रिकेट आमच्या भगिनींसाठी देखील आहे. टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय बॉल. थोडीशी बॅकफुटला टीम पाहिला मिळते रॉयल स्ट्रायकर परंतु तरी देखील प्रयत्न करावेच लागतील. यावेळेला चांगला फटका आहे. वा सीमारेषा गाठताना पाहिला मिळाला हा चेंडू. सीमारेषा पार. प्रेरणा यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 6 बॉल 22. प्रत्येक बॉल सीमारेषा गाठावी लागेल. वा चांगला फटका आलाय. ही क्षणचित्र युट्यूब असल्या कारणाने 6 मध्ये 22.
यूट्यूब असल्या कारणाने आपण केलेली बॅटिंग, आपण काय चुका केल्यात ते सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे संधी आहे. प्रत्येक बॉल सीमारेषा गाठावा लागेल. सारा हेच विचार करत असतील कोणत्या ठिकाणी चेंडू टोलवायचा जो सीमारेषेच्या पलीकडे जाईल. आज संधी आहे. ज्यावेळेला टीम संकटात असते ना आपल्याला एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करायचं असतं. चला प्लीज स्टार्ट. सारा ओ बराचसा लांबवर पडलेला बॉल. नो बॉलही होता. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 21ची आवश्यकता आहे. 6 बॉल बाकी आहेत. काही चौकार खेळावेच लागतील. रिद्धी एकवीसची आवश्यकता आहे. रिद्धी यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न होतोय तिकडे. 1 रन मिळेल. टप्पा पडतोय त्यानंतर बॉल टर्न होतोय. चांगलं वळण दिलंय रिद्धी यांनी या चेंडूला. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर पाहायला मिळते एकनिष्ठ टीम. तो खेळला खरा परंतु रन घ्यायची की नाही. अगदी वेगात चेंडू तिकडे टाकला गेलेला आहे. मॅच दूर गेली आहे परंतु जाता जाता आपली छाप सोडायची आहे. सारा यांना हेच करावं लागेल. एखादा चौकार येईल का? अक्रॉस आडव्या बॅटने खेळायला गेले. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. चांगली गोलंदाजी. बऱ्याच खेळाडूंची ही महिला खेळाडूंची देखील पहिली स्पर्धा आहे. इथून खूप काही शिकतील देखील. हाई बॉल पाठीमागे जातो आहे. बॉलच्या टर्नचा स्पिनचा अंदाज घेणं गरजेचं आहे. नो बॉल. पुढच्या दोन्ही टीमने टॉस साठी सज्ज राहायचं आहे. FPL ऑक्स आणि चालू सामन्यातील विजयी संघ. चला दोन्ही टीम टॉस करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. अरमार्क इंडियन्स एकनिष्ठ कॅप्टन या. FPL ऑक्स आपण देखील या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. प्लेयर ऑफ द प्लेयर ऑफ द मॅच. लगातार 3 चौकार देखील ज्यांनी खेळले होते. खूप चांगली बॅटिंग ज्यांनी केली. सना प्लेयर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी दिला जाणार आहे. सर्वप्रथम तर कोलिको एंटरप्राइजेसचं हे आकर्षक टी शर्ट आणि सोबत वायकट्टाचं झिपर, आकर्षक कॅप आणि त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे. गिरगावची माऊली सुवर्ण चषक यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूला आपण देत आलेलो आहोत. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स.
अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. चला आता नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सुद्धा यायचंय. सना ठरली या मॅचची प्लेअर ऑफ द मॅच. सो कॉंग्रॅच्युलेशन सना. आणि अधिक वेळ न घेता आपण आता लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या जरा या से राईट से. एडमार्क एकनिष्ठ आणि त्यांच्या विरोधात FPL हॉक्स ऑरेंज वर्सेस सिल्वर असा हा सामना आहे. सो लेट्स हॅव अ टॉस. सेंटरला या. कोण कॉल करते? ओके वाई और कट्टा दोनों में से एक कॉल करना है. ओके सो वाई इज अ कॉल और कट्टा आया है. तो टॉस जो है वो एडमार्क एकनिष्ठ ने जीता है. इन्होंने टॉस जीता है. काय घेणार आहेत? फिल्डिंग करणार आहेत. तर जास्त वेळ नाही आपल्याकडे कारण अजून खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. सो दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय आणि लगेच या नंतरच्या मॅचच्या अगदी आपण पहिल्या डावाकडे वळतोय. आणि पहिल्या डावासाठी नक्कीच पुन्हा एकदा मी आपल्यासोबत असेन. माझे सहकारी समालोचक सागरजी मोरे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण समालोचक अर्थात आपल्या सर्वांचे लाडके कॉमेंटेटर चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत आज या ठिकाणी जुडलेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत.